नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल्स मध्ये स्वागत आहे. आज येथे भव्य दिव्य ओपनचं असं बैलगाडी शर्यतीचं मैदान पार पडतंय आणि या मैदानात गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 5 वरती आपल्या सर्वांचा लाडका बिंदोडचा बेताज बादशाह महान भारत केसरी मथुर सोबत पळलेला हा बबनदादा लासुणेकरांचा रावण आहे. तर याची आता आपण मुलाखत घेऊयात. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, कसं काय नियोजन ठरलेलं आजचं? काय नियोजन ठरलं आता काय आहे, आमचं गँग 2 महिने 3 महिने चाललं होतं राहुलबाईचं आमचं. आपली गाडी पळवायची पण मागच पळवायची होती. बरं जरा हे बी जरा आम्हाला धोका झाला, ह्याचा टेम्पोला थटला बैल, जरा अडचणीत आला. 2 महिने मग आम्ही कॅन्सल केलं. आता ठीक झाला तर मग म्हणलं परत आता मग म्हणलं खेळूया का बाबी, म्हणजे आजचं मैदान धरलं आम्ही. गाडी कशी पडली, काय सांगाल त्याविषयी? गाडी 1 नंबर पळाली की. अच्युत ड्रायव्हर होते. अच्युत ड्रायव्हर. कशी गाडी आणली, काय कशी आणल्या? 1 नंबर पळाली. आता काय रावण विषयी काय सांगाल? कसा पळतोय, कुठल्या खांदी पळतोय, कुठनं खरेदी केलेला आहे? आम्ही खरसुंडीचा खरेदी आहे. हा, नेलकरंजीचा नितीन गायकवाड. नेलकरंजी त्याचा खोंडा येऊ नितीन गायकवाडाचा. तिथनं आम्ही ते खरसुंडी केलं ना, आणून परत शिकवला बिकवला. आता ही 5 फायनली झाल्या त्याच्या पळून, 5-7 क्वार्टर फायनली झाल्या त्या. आणि आमचं गँग सगळं ते आम्ही असतो. एका पुट्टा आमचा एकच पुट्टा आहे. शेरडोणकर त्याच्यात बॉस आहे त्या पुट्ट्यात. काय सांगाल ह्या गँग विषयी? काय सांगाल तुमच्या गँग विषय? काय आमचं गँग ही सगळं पहिरे हे करते, ती सगळं आम्ही एकूणच असतो. शेरडोणकर त्याच्यावर बॉस. पैसे पाणी पुरवाय, हॉटेल बिस्टेल नाश्ता सगळा, चहा पाणी आम्हाला तीच. पुऱ्या खात बसायचं पुशगावात. दादांनी दिलेला शब्द पाळलाय, काय सांगाल त्याविषयी, राहुल दादांविषयी? राहुल दादानी ते आपलं खरं केलं की 2 महिने झाले बैल देऊ, बैल देतो. आज आमचं पारणं फेटलं त्यांचं. काय सांगाल दादांविषयी? काय सांगाल? आभार. काय सांगाल दादांविषयी? काय सांगाल? दादांनी दिलेला शब्द पाळणं ह्या क्षेत्रात आपलं किती बैल महत्त्वाचं? देतो म्हणलेले मागच. फक्त हे आमचे दादा म्हणायचे आपला बैल अजून त्या तयारीत नाही मथुर बैल पळायच्या. ह्याच्यात आज आम्हाला म्हणजे दादांनी फोन केला माळशिरसचं बैल पळायचं मैदानाला राहिल्यानंतर, की आता पळून घ्या तुम्ही आता तरी. तेव्हा आज आम्ही पळालो मथुर बैल. आणि दादांनी जो दिलेला शब्द, बऱ्याच लोकांना वाटत होतं की बोलत्यात नुसतं देणार नाहीत, पण त्यांनी स्वतः फोन करून सांगितलं की गाडी आज आपली हाणायची म्हणून. त्यांनी सुद्धा मैदान बघितलं, निमसोडचं सुट्टा निकाल केला 1 नंबरचा. त्याच्यानंतर त्यांना बी तुम्ही कुणीतरी सांगितलं की बाबा दादा रावण चांगला पळतोय म्हणून. त्यानंतर ते म्हणले माळशिरसचं कुठलंही मैदान झालं ते पहिलं मैदान आपलं धरू म्हणून. त्यानंतर त्यांनी पैरा केला. आणि महत्वाचं, दादा त्यांनी बघितल्यानंतर त्यांना आठवतं की आपले आजोबा बघत आहे, आणि दादा सुद्धा त्यांना नातूगत समजते. आपलं असं आहे. दादांचं आभार आहे आपलं बैल दिल्याबद्दल. दादा काय सांगाल ह्या तुमच्या नातवाच्या प्रेमाविषयी? काय सांगाल दादाविषयी? आता नातवाच्या पिढीचे काय सांगायचं. त्यांनी सांगितले जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा बैल देऊ, किंवा जेव्हा जेव्हा आम्ही मागू तेव्हा तुम्ही बैल द्या. हो, आता आज बैल आपला पळाला. आता अजून ह्यो खोंडा आहे दुसरा आमचा, बरं का. हा, अजून 2-3 महिने गेले, उन्हाळ्यात पाडव्यापर्यंत ह्याच्या मैदानाला आम्ही अजून एक बार मागणार की परत. आमची बी तयारी फुल झाल्यावर मोठ्या मैदानाला. अजून दुसराच आहे म्हणजे तसा बघायला तर आदतच आहे. त्या घटनेमुळे त्याचा दात पडलेला. हा, टेम्पोला थटल्यामुळे जात पडले तर बाकीचं काय त्याला फॉल्ट नाही. आणि दोन्ही खांदानं खट आहे, कुठल्या बी खांदावर घालायचा. आज गटाला काय स्पीड लावलंय, काय सांगाल त्याविषयी? गाडी गटाला चांगलीच पळाली, पण सीमेला ह्याच्यापेक्षा आता गती जास्तच वाढेल. बैल दुसऱ्या ह्याला पळतो जाऊ. दोन्ही बैल चांगली पळते ती सिमीला आता बघायलाच म्हणलं. दादा काय उत्सुकता होती, म्हणजे मथुरच्या गळ्यात आपलं रावण पळणार आहे, काय म्हणजे आनंद काय होता? अख्ख्या भागाला सगळ्याला माहित होतं की मथुर आज ना उद्या दादावर पळणार होते, कारण त्यांनी शब्द दिला आहे तो शब्द पाळणारच ते. त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. आता आमचे जोडीदार शिरोळवर नाही ते, हे सरपंच आहे ती राजापूरचे. त्यांना जसं रात्री कळालं तेव्हापासून ते आले तिथे. दादा काय सांगाल, काय आनंद आहे आज? पाळलाय आणि आमच्या इच्छा होती पळणार होता आमचा काही असल्यामुळे काही नियोजन झालं नाही. पण त्या रूपात आम्हाला रावण पळताना पळाली. दादांची पण इच्छा पूर्ण झाली. दादांचे आभार मानायचे होते थोडी.
दादा काय सांगाल रावण ते पळलाच आहे, रोमन जर मथुरच्या आज गळ्यात असतं तर काय आनंद असता तुमचा आज? आज म्हणजे कसं होते आता बैल पळण्यावर बी पाहिजे ना. ती बी गाडी आमची चांगली पळाली असते, पण त्याच्या जरा पायाला लागल्यामुळे बैल 2-3 महिने घरी आहे ना बैल तो. आणि आजारातनं जर म्हणजे रिकवर झालं तर पुन्हा एकदा तो एका जोट्यात दिसणार का मथुर आणि रोमन? बैलाला दिसणार की. पण खरं तर तुमची ती ती एक इच्छाच होती. हो काय सांगाल त्याविषयी? त्याचे आता इच्छा होती, पण आता काय आहे बैलाचा ह्यो कसा आहे, खेळ आहे तरी होतच ना. खेळ आहे ह्यो, खेळात काहीतरी लागतंच की. असं आहे ना. पायऱ्यासाठी म्हणजे कधी कॉल झालेला की बाबा माशिरचं मैदान झाल्या लगेच झालेला कसं काय? पहिला आमचा मागं 4-5 महिने चाललं होतं. राहुलबाई शेठ म्हणायचे आपली जोडी एक बार हाणू, तुम्हाला बैल देतो हाणू. म्या म्हणलं हो हाणूया, पण म्या काय म्हणायचो, आपला बैल फिट पाहिजे, फिट जोत घातला तर काम करावं असं माझी तयारी होती. तयारी झाली, मला बी अनुभव कळला की मथुरभर हे आपलं खोंड आता टिकणार. मग म्हणलं घालूया. या रानाविषयी काय सांगाल? फाटी कशी आहे काय? ते एक नंबर घे. सगळं म्हणजे फाटी रान बिन सगळं बघून सगळं नियोजन करायला लागते. काय सांगाल म्हणजे तुम्ही एक अनुभवी अनुभव म्हणजे कसा आहे, मोहर बाबा अडचण नाही, मोहर झाड नाही, वडा नाही, मोहर पटाका नाही, खालनं सुटली की गाडी मोहर सरळ आले तर अडचण नाही, धोका नाही होत. असा काय आता मोहर अडचण आहे, वडा आहे, झाडवा नाही, अडकणार का नाही झाडवणार. त्याच्यासाठी मैदान बघायला लागतं, फाट्या बघायला लागतं, तर मग खेळायचं. असं आहे. एक जुनं गाडा मालक आहे तुम्ही, काय सांगाल म्हणजे आता येणाऱ्या ह्यांना काय सांगाल पिढीला? नवीन पिढीला काय आता आता चालू काळ आहे ते आहेच की आता हे आपला. म्हणजे काय म्हणजे एक सल्ला काय देतात? जबान दिली ते आता एकनिष्ठ राहावं. राहुल दादाने जबान दिलेली एकनिष्ठ राहिलं, दादाने त्यांचं म्हणणं ऐकलं, त्यांनी दादाचं म्हणणं ऐकलं, दोघांची संगमत झालं. दादा काय सांगाल ह्या शब्दाला, ह्या आपल्या बैलगाडी क्षेत्रात किती महत्व आहे दिलेल्या शब्दाला? महत्व राखणाराचं महत्व आहे ना. आता काय काय पहिलं करी येतं ना, 8 दिवस हो म्हणते ना, उद्या अड्डा आला की आज नाही म्हणते. काय काय असं बी व्हायचं. 50% तशी आहे ती क्षेत्रात या फसवणारी. पण तो शब्द आज दादांनी पाळलाय. हो दादाने पाळला हा की. आता त्यांनी दिल्यासारखा शब्द पाळला, झाली गाडी पळाली, आज आपला आजचा दिवस आहे. मथुर विषयी काय सांगाल? मथुर आता म्हणलं तर अख्ख्या महाराष्ट्रात मथुरला जोड नाही म्हणजे बैल ना. बैल मथुरच आहे पहिल्यापासून. हो कसं आहे, ह्या वयाचा बैल अजून एकाचा बी कोणा महाराष्ट्रात बैल पळत नाही. आणि मोठं अड्ड महाराष्ट्र केसरीचं अड्ड त्याने एक बी सोडलं नाही. ते 3-3 वर्षाची फायनल आहे ती त्याची महाराष्ट्र केसरीचं अड्ड्याची. म्हणले की मथुरगत बैल होणे नाही, कारण मथुर दादाला छान आवडतो पहिल्यापासून. माझी बी बैल पहिल्यापासून आहे त्याची बारक्यापणापासून. पण ह्यो बैल शेवटपर्यंत पळतोय, मोठ्या मैदानात फायनल राहतोय. मोठं मैदान महाराष्ट्र केसरीचं 3 वर्ष महाराष्ट्र final केसरी हिंद केसरी. कोणाचं काम नाही, कोणाचंच नाही त्याच्यामुळं. पुशेगाव, कोरेगाव, तिथं हे पुण्या कुठली मैदान, आता 61 पाटा माळशिरसचं झालेलं. माळशिरस ते मैदान एक नंबरचं. खानमळीच्या अख्ख्या भागात एक नंबरचे मैदान ते. मथुरचं ह्याच्यात काय गुण दिसते? मथुरचं गुण ह्याच्यात काय दिसते? स्पीड. रोमन रावण मध्ये हा पीड काय आता तेच की पीड. आता रावण मध्ये पीड आहे ते. रावण बी असाच होता पहिला. हो तर तो रावण दिल्यामुळे मग ह्याचं नाव ठेवलं रावण परत आम्ही. असं केलं ना. कसा स्पीड लावतो तसं हे बी स्पीड लावतो. हो त्याला असं अजून खपत नाही काय व्यतिरिक्त केलेलं काय. तेव्हा आता तुम्ही दिलेल्या मोलाशिवाय बद्दल आणि पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि थांबतो. दुबईचं